भरवीर ते वाढवण बंदराच्या मार्गाला शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलं की इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून मोठ्या प्रमाणात छोटे मोठे धरणे नॅशनल हायवेसाठी, औद्योगिकसाठी, लष्करासाठी, फरितासाठी, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित केल्या जात आहेत व काही शेतकरी यामध्ये भूमिहीन झालेले आहेत आणि इगतपुरी तालुका हा घरणांचा तालुका प्रसिद्ध म्हणून सुपीक जमिनी इगतपुरी तालुक्यात आहेत आणि शासनाने मोठमोठे प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचं काम चालू ठेवलं आहे. सदर इगतपुरी तालुक्यातून भरवीर ते वाढवण बंधारा राष्ट्रीय महामार्ग जमीन संपादन करण्यापूर्वी मौजे, शेबगे डांग, वांजोळे, कुशेगाव, शिरसाटे, मोडाळे, सांजेगाव, मुरंबी, वाढिवे, गोंदतुमाला, बेलगाव कुन्हे, नांदूर वैद्य, साकूर, घोटी खुर्द, धामणगाव, भरवीर खुर्द या गावांच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पुनर्सूचना नोटीस न देता शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोजमाप चालू आहे. यामध्ये छोटे मोठे शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन राहणार नाही. सदर शेतकऱ्यांवर पर्यायाने उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सर्व बाधित गावातील शेतकऱ्यांचा या भरवीर ते वाढवण बंधारा राष्ट्रीय महामार्गास तीव्र विरोध असून सदरचा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. रस्ता केल्यास सदर बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात येईल. तरी सदरचा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, शेतकरी संघटना अध्यक्ष किसनराव शिंदे, रखमा मते, संपत मते, गोकुळ मते, अनिल बोडके, झोले, संजय मते, बंडूभाऊ गोवर्धने, बोडके भाऊ आदी उपस्थित होते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.